पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था घोडेगाव यांच्या वतीने सोलगव्हाण येथील सूर्यकांतेश्वर संस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी तुकाराम बोंद्रे, बाबूराव कोळे, गजानन बेंद्रे, गजानन क्षीरसागर, कृष्णा भालेकर, सुभाष पवार, सोमनाथ गोरे, यशोदाचे प्रवीण प्रशिक्षक गजानन उदावंत, विष्णू पिवळ, संघपाल वाहुळकर, गजानन गाडे आदींची उपस्थिती होती। संस्थाध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांनी 501 रोपे लावण्याचा संकल्प यावेळी बोलून दाखवला। श्रावण मास निमित्त पहिल्या सोमवारी आपण आज ओम सूर्यकांतेश्वर बाबा संस्थान शिवदीक्षा आश्रम सोलगव्हाण या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी माझी पवन पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था घोडेगाव यांच्या अंतर्गत गेल्या 20 वर्षापासून माझ्या संस्थेने 501 झाड लावण्याचा संकल्प करून गेल्या 20 वर्षापासून झाडाची लागवड, झाडाला खत व्यवस्थापन, झाडाची छाटणी, पुनरित ज्या ठिकाणी उर्वरित जागा आहे त्या ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम सतत गेल्या 20 वर्षापासून संस्था करत आहे। आणि मी हे काम का करतो की या ठिकाणी असलेले सूर्यकांतेश्वर बाबाजीचे अतिशय निस्वार्थी बाबा असल्यामुळं हे संस्थान अगदी महाराष्ट्रात नावालौकिक झालेलं आहे।